स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे तापमानासंदर्भातली। ठाणे जिल्ह्यामध्ये पारा 40च्या उंबरठ्यावर पोहोचलाय। यासोबतच कल्याण आणि डोंबिवलीमध्ये सर्वाधिक 39.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। यंदा उन्हाच्या झळा फेब्रुवारीच्या अखेरीस जाणवू लागल्या होत्या आणि पुढील काही दिवसांमध्ये तापमानामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे। दरम्यान हीट वेव्हमुळे डॉक्टरांनी गरज नसेल तर घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिलेला आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। राज्यामध्ये उन्हाच्या झळांनी नागरिकांना हैराण केले आणि विशेष म्हणजे एप्रिल आणि मे महिना येणं अजूनही बाकी आहे। मात्र मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच आता मोठ्या प्रमाणात तापमान वाढल्याचं दिसतंय। नागरिकांच्या अंगाची अक्षरशः लाही होताना दिसते। महाडमध्ये तर तापमान तब्बल 41 अंशांवर गेलेले। गेल्या काही दिवसांपासून शहर आणि तालुक्यामध्ये सकाळी थंड तर दुपारी गरम हवामान अशी स्थिती आहे। दरम्यान राज्यात कुठे किती तापमान आहे पाहूयात। महाडमध्ये 41 अंश सेल्सिअस, सोलापूरमध्ये 39 तर पुण्यात 38 अंश सेल्सिअस इतकं तापमान। सांगलीमध्ये 38, साताऱ्यात 37, कोल्हापुरात 36 अंश सेल्सिअस तापमान। मुंबईमध्ये 36 आणि नवी मुंबईमध्ये 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। नागपूरमध्ये 33, नाशिकमध्ये 35 अंश सेल्सिअस तापमान। छत्रपती संभाजीनगरमध्ये 35 आणि रत्नागिरीतही 35 अंश सेल्सिअस तापमान। आता बातमी आहे पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणासंदर्भातली। या प्रकरणामध्ये आता आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। आरोपी दत्ता गाडे हा पोलिसांचा गणवेश घालून एसटी स्थानकाच्या आवारात फिरत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे। पोलिसांचा गणवेश घातलेले गाडेचे फोटो देखील पोलिसांच्या हाती लागलेत। दरम्यान गाडेच्या ओळखीचा एक जण पिंपरी चिंचवड पोलीस दलामध्ये कार्यरत असून त्यानं त्याचा गणवेश घेऊन फोटो काढले होते। तो त्या पोलीस बनून तो लोकांना गंडाही घालत होता। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। यानंतर महत्त्वाच्या राजकीय बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। बीडच्या शिरूरमध्ये एका व्यक्तीला अमानुष मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे। या व्यक्तीला पकडून त्याच्या तळपायावर बॅटने मारहाण करण्यात आली। दरम्यान मारहाण करणाऱ्यांवर अद्याप कारवाई झालेली नाही। मात्र एवढ्या अमानुषपणे मारहाण का करण्यात आली हेही कळू शकलेलं नाही। वाल्मिक कराडच्या अडचणींमध्ये आणखीन वाढ झालेली आहे। आरोपी वाल्मिक कराडच्या महागड्या गाड्या एसआयटीनं जप्त केल्याची माहिती आहे। कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी एसआयटीकडून न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आला होता। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा वकील त्याचं वकीलपत्र मागे घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। अशोक कवडे कराडची केस लढत होते। दरम्यान सुरुवातीला 2 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी कवडे कराडची बाजू मांडत होते। मात्र आता त्यांनी वकीलपत्र मागे घेतल्याचं समजतंय। दिंडोरीतील गुरुपीठाचे मठाधिपती श्रीराम खंडेराव मोरे आणि त्यांच्या 3ही मुलांना सहआरोपी करण्याची मागणी तृप्ती देसाई यांनी केलेली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेला त्यांनी आश्रय दिल्याचा आरोप तृप्ती देसाई यांनी केलेला आहे। वाल्मिक कराडनंतर आता सुदर्शन घुले आणि कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्यात आलेली आहे। आंधळेच्या नावावर 5 वाहनं आणि धारूर केजमध्ये असलेली 3 बँक खाती ताब्यात घेण्यात आली आहेत। यामध्ये सरपंच देशमुखांच्या अपहरणावेळी वापरण्यात आलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आधीच जप्त केलेली आहे।
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे क्रूर फोटो पाहून बीडच्या केसमधील तरुणाने आत्महत्या केलेली आहे। देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील दोषारोप पत्रातील फोटो समोर आले। हे फोटो पाहून बीडसह महाराष्ट्र हळहळला। आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव अशोक शिंदे असं आहे। बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी नवी मुंबईमध्ये शिंदे गटानं निषेध आंदोलन केलेले। शिंदे गटाकडून वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये निषेध नोंदवण्यात आला। दरम्यान मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलेला आहे। बीड हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी आम आदमी पार्टीने पुण्यात आक्रोश मोर्चा आंदोलन करत केली। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे आणि आता आपनं देखील मुंडेंविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केलेली आहे। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या सत्र न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळालेला आहे। मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला कोर्टानं स्थगिती दिली आहे। कोर्टाच्या या निर्णयामुळे आमदारकीचं संकट टळलेलं आहे। दरम्यान खोटी कागदपत्र देत मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका लाटल्याचा आरोप माणिकराव कोकाटेंवर आहे। मंत्री हसन मुश्रीफांनी वाशिमचं पालकमंत्रीपद सोडलंय। वाशिम जिल्हा लांब पडत असल्याचं कारण देत त्यांनी पद सोडलेलं आहे। आता दत्ता भरणेंकडे वाशिमचं पालकमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे। छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकरकडे आलिशान रोल्स रॉयस कार असल्याचं समोर आलं होतं। यावरूनच आता आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल केलाय। ईडी आणि सीबीआयच्या ताब्यातील कार कोरटकरकडे कशी आली असा सवाल रोहित पवारांनी विचारलाय। काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लखनौ कोर्टाने 200 रुपयांचा दंड ठोठावलेला आहे। सुनावणीला सतत गैरहजर राहिल्याबद्दल कोर्टाने कारवाई केलेली। तसंच 14 एप्रिलला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असून हजर न राहिल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे। जालन्यातील भोकरदन तालुक्यामध्ये अनवा गावामध्ये एका व्यक्तीला लोखंडी रॉडने चटके देऊन अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली। लोखंडी रॉड गरम करून चटके देतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। जुन्या वादातून दोघांनी हे भयंकर कृत्य केले। या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली तर दुसरा फरार आहे। आकाशातील प्रचंड मोठा आवाज होऊन 3 ते 4 दगड पडल्याची घटना बीड जिल्ह्यातील मौजे खळवट लिंबगाव इथं घडलेली आहे। आकाशातून अचानक दगड कोसळल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। दरम्यान माहिती मिळताच तहसील प्रशासनानं तात्काळ घटनास्थळी पाहणी केली, पंचनामा केला। तसंच आकाशातून पडलेले दगड देखील ताब्यात घेतलेले आहेत। मुंबईतील जोगेश्वरीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला। मुलगी एकटी असल्याचं पाहून नराधम तिला तिच्या घरी घेऊन गेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केले। या प्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी 5 नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत। अत्याचाराच्या घटनेनं आळंदी पुन्हा धरलेली आहे। वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेणाऱ्या मुलावर शिक्षकानेच अत्याचार केलेला आहे। विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतरही संस्थाचालकांनी हा प्रकार दडवून ठेवल्यामुळे संस्थेतील शिक्षक आणि संस्थाचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला ते सायन दरम्यान प्रवास करणाऱ्या 26 वर्षीय तरुणीकडे पाहत एका विकृत तरुणाने अश्लील चाळे केलेले आहेत। या घटनेनंतर लोहमार्ग पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून आरोपीला अटक केलेली आहे। नांदेडच्या हिमायतनगरचे ग्रामदैवत असलेल्या देवस्थानाच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे। शेकडो वर्षांची परंपरा या यात्रेला आहे। विदर्भ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या श्री परमेश्वरांचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात। महाशिवरात्रीपासून पुढील 15 दिवस यात्रा भरवली जाते। सोलापूरमध्ये शिवाचार्य महास्वामी यात्रेला सुरुवात झालेली। यात्रेतील प्रवेश सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। पालखीसह कुंभ डोक्यावर घेऊन भक्त अग्नीवरनं चालत होते। ते बघण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती।
वसईच्या तहसील कार्यालयामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे। केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत योजनेला या ठिकाणी हरताळ फासण्यात आलेला आहे। तसंच स्वच्छतागृहांची साफसफाई नाहीये, त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीला सामोरं जावं लागतंय। अकोल्यातील म्हाळुंगी येथील सोंगळवाडी आणि अस्वलेवाडी या गावांना भूस्खलनाचा धोका आहे। प्रशासनानं अस्वलेवाडीतील 40 कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी हलवलंय। मात्र सोंगळेवाडी येथील कुटुंबियांना कधी स्थलांतरित करणार असा प्रश्न ग्रामस्थ विचारतायत। पुण्याच्या शेवाळवाडी आगाराची सावली सदस्यांनी पाहणी केलेली आहे। सदर डेपोची पाहणी करताना भंगार गाड्या, नादुरुस्त वाहने अस्ताव्यस्त पडलेली आढळून आली। काही दिवसांपूर्वीच स्वारगेट एसटी डेपोमध्ये गंभीर घटना घडली होती। मात्र अजूनही प्रशासनाला जाग आलेली दिसत नाही असा सवाल उपस्थित केला जातोय। लातूरमधल्या उदगीर गावामध्ये देऊळवाडी ते गुंडोपंत इथं डांबरी रस्त्याचं काम सुरू होतं, पण या रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झाल्याचं नागरिकांनी सांगितलेलं आहे। तर दुसरीकडे शिल्लक राहिलेली कामं कंत्राटदार घाईघाईत करत असल्याचं चित्रही दिसतंय। म्हाळ्यामध्ये जळगावकरांची पाण्याची चिंता मिटलेली आहे। वाघूर धरणामध्ये 2 वर्षात पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे। सध्या धरणामध्ये 87% पाणीसाठा उपलब्ध आहे। नांदेड शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन अनेक महिन्यांपासून फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे। तरीही पालिका याकडे दुर्लक्ष करते। पालिका प्रशासनाला फोन करूनही गळती थांबवण्याची तसदी घेतली जात नाहीये। त्यामुळे पालिकेने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक करत आहेत। मुरबाड तालुक्यातील पेजवाडी फांगणे गावामध्ये जलजीवन मिशन येऊनही गाव तहानलेलाच आहे। या गावामध्ये 87 लाख रुपयांची मंजुरी मिळाल्यानंतर महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते। ठेकेदार आणि सरपंच यांच्यामुळे ही योजना रखडल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। पुण्यामध्ये नंबर प्लेटच्या आडून महाराष्ट्रामध्ये 18,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आलेला आहे। त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत सरकारचा तीव्र निषेध केलेला आहे। लोणावळा नगर परिषदेच्या वरसोली इथं कचरा डेपोला भीषण आग लागलेली आहे। अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते। 2 तासांच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आली। वणम्यामुळे लागलेल्या आगीमध्ये 1 गाय आणि 2 वासरांचा मृत्यू झालाय। पोलादपूर तालुक्यामध्ये वाकण खबडेश्वरी इथं ही घटना घडलेली आहे। डोंगर भागामध्ये लागलेला वणवा वाड्याजवळ आला आणि वाड्या जळून खाक झाला। पुण्यामध्ये मद्यधुंद बस चालकाने एका दुचाकीस्वाराला उडवले। PMPL बस चालक मद्यधुंद अवस्थेत होता। तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। नंदुरबारमधील नवापुरामध्ये सोनखामजवळ ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला। यामध्ये दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका घोड नदीपात्रामध्ये अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे। दिवसाआड वाळू उपसा सुरू असून पोलीस प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। पोलिसांनी अवैधरित्या वाळू उपसावर बंदी करण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे। अनधिकृत होर्डिंग उभारणाऱ्यांनीच महापालिका कर्मचारी आणि पोलिसांना दमदाटी केल्याचा प्रकार पुण्यात घडलेला आहे। मुळा नदीपात्रामध्ये अनधिकृत होर्डिंग उभारताना महापालिका आयुक्त आले तरी मी थांबत नसतो असं या गुंडांनी म्हटलंय। हे कार्यकर्ते नेमके कुणाचे आहेत आणि माज पुणे पोलीस कधी जिरवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। डोंबिवलीतील ठाकुर्ली आणि मोठागाव रेती बंदरावर तहसीलदारांनी कारवाई केलेली। रेती साठवणूक करणाऱ्या एकूण 8 कुंड्या नष्ट करण्यात आलेल्या। तसेच खाडीकिनारी साठवण्यात आलेला रेतीसाठा JCBच्या मशीनच्या सहाय्याने खाडीपात्रात ढकलण्यात आलेला आहे।
यवतमाळ जिल्ह्यातील शासकीय आदिवासी विद्यार्थ्यांना रात्रभर वसतिगृहामध्ये डांबून ठेवलं होतं. विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी लॉंग मार्च काढलं. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना रात्रभर वसतिगृहातच ठेवण्यात आलं. विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपण्यासाठी वसतिगृहावर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला. मालेगावमधील मोहन चित्रपटगृहाजवळ भुयारी गटारीचं काम सुरू आहे. यावेळेस जेसीबी चालकाकडनं मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेलं. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये पाणी शिरलं होतं. नांदेडमधल्या सरस्वती नगरमध्ये खंडोबा मंदिर परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय. नगरपालिकेकडे अनेक वेळा तक्रार दाखल करूनही दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. लवकरात लवकर नगरपालिकेनं घाण उचलून परिसर स्वच्छ करावा अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे. मुलुंड पूर्व रहिवासी भागामध्ये फॅब्रिकेशन शॉप आणि गॅरेजमुळे नागरिकांना मोठा त्रास होतोय. अशा दुकानांना रहिवासी भागात परवानगीच देऊ नये अशी मागणी आता नागरिक करतायत. कोल्हापुरात पराळे कारखान्याच्या सांडपाण्यामुळे दूधगंगा नदीचं लाखो लिटर पाणी दूषित झालेलं आहे. त्यामुळे आता लोकांच्या आणि जनावरांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी पालकमंत्र्यांकडे निवेदन देणार असल्याचं सांगितलं. रत्नागिरीच्या वीर रेल्वे स्थानकावर दिव्यांग व्यक्तींना प्रवेश करताना रस्त्यामध्येच ग्रीड आणि सिमेंट ठेवलेले, त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना प्रवेश करण्यासाठी अडचणी येत आहेत. या दरम्यान रेल्वे प्रशासनानं याची दखल घेत रस्ता मोकळा करण्याची मागणी प्रवासी करतायत. बदलापूरच्या बेलवली परिसरामध्ये वैभव हिल सोसायटीमध्ये जादू टोण्याचा प्रकार केला जात असल्याचा आरोप करण्यात आला. एका महिलेनं रीना सानप ही तक्रारदार महिला आपल्या कुटुंबियासह सोसायटीत राहते. त्यांच्याच शेजारी राहणारी महिला गेल्या अनेक दिवसांपासून घराबाहेर ठेवलेल्या चप्पल आणि बुटांवर हळदी, कुंकू आणि लिंबू मिरची टाकते.